जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. श्श. जय गुरु सर. जय गुरु. सर तुमचा आवाजच येत नाहीये. आवाज येत येतो. नाहीये? नाही, आम्हाला येतोय. येतोय ऐकू. येतोय. हा, हो आमचा येतो. हा. व्यवस्थित येतो. चला सुरू करूया. मला अजिबातच येत नाहीये. माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं मग. हा का तुमचा आवाज येतोय उषाताई आम्हाला पण माहित. हा, हा आता आला मला तुमचा तुमचा येतोय. आवाज. ओके. तुमचा येतोय. आला आला. ओके. हा. चला तर आज आपण 8वा पाठ घेणार आहोत. आपण काल म्हटल्याप्रमाणे सीतायाः स्वयंवर या पाठाचं नाव आहे. सीतेची कथा आहे, सगळ्यांना माहितीच असेल. तर आपण आता बघूया कसं आहे ते. ठीक आहे. आजवर काही शब्द आहेत. कोण म्हणेल घेईल शब्द? मी म्हणू का? मग घ्या. पण शब्द हा उवाच बोला. मुनिपुंगवः मुनियो में श्रेष्ठ. विश्रुत प्रसिद्ध. वरयितुम विवाह करने के लिए आनया मासु ले आए. बभंज तोड़ दिया. प्रांजलि हाथ जोड़कर उपेयिवान आया. अद्य प्रभृति आज से प्रतीच्छ स्वीकार कर. उच्चु उच्चुः बोले. दृष्ट्या अहो भाग्य से. दृष्टकामः देखने की इच्छा वाला. तेन द्रष्टुकामः. द्रष्टुकामः देखने की इच्छा वाला. तेन इसीलिए ज्या प्रत्यंचा जारोहण प्रत्यंचा चढाना. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो उच्चू हा शब्द दिसला असेल तर तो ऍक्च्युली लिट्लकार आहे, जो आपण काल बघितला. परोक्ष हा. भूतकाळ. उवाच म्हणजे हा प्रथम पुरुष एक वचन म्हणजे बोलला. आणि हे उच्चुहू उच्चुहू म्हणजे प्रथम पुरुष बहुवचन म्हणून ते उच्चुहू बोले आलं. इथे बोला एक वचन आहे, बोले अनेक वचन आहे. तर दोन्ही लिट लकारच आहे. ब्रू हा धातू आहे. ओके. ब्रू किंवा वच हा धातू आहे. ओके. तर त्याचे ते लिट लकाराचं ते प्रथम पुरुष एकवचन आणि बहुवचन आहे. बाकी शब्द मुनिपुंगवा हा मुनियों में श्रेष्ठ. बभंज हा जो शब्द आहे तो सुद्धा आपण ते बघू पुढे जेव्हा येईल तेव्हा त्याचं काय रूप आहे ते. ओके. आणि हे पण लिट लकारच आहे ऍक्च्युली. प्रांजली उपेयवान आपण काल पुढे कृदंत प्रत्यय बघितले तर त्यातला जो वान जो आला गतवान बघितलं होतं आपण. तवतू प्रत्यय आहे जे भूतकाळातला जेव्हा असेल धातू साधित तेव्हा उपैवान म्हणजे आया. हे भूतकाळ रूप आहेत ऍक्च्युली.
नंतर बाकी द्रष्टुकाम देखने की इच्छा तेन तर झालंय आपलं. ज्या हा शब्द नवीन आहे, प्रत्यंच्या हम्म, म्हणजे जी हम्म. दोरी असते ती धनुष्याला लावलेली ती प्रत्यंच्या. आणि ज्या रोहण म्हणजे त्या प्रत्यंच्या वरती बाण चढवला की त्याला प्रत्यंच्या चढाना म्हणजे खेचली बेस. प्रत्यंच्या बांधण्याला मला वाटतं प्रत्यंच्या चढाना म्हणतात. ती मोकळी असते, ती वरती बांधतात आणि ते बांधताना ते धनुष्य तुटले होते त्यामुळे ते बांधतानाच त्याला ज्या रोहण. ओके. तर पुढे जाऊया आता आपण. प्रज्ञाताई घ्या पहिलं वाक्य. आणि जर आपण स्लो जाऊ, विनाकारण घाई नको करायला. थोडं कठीण आहे. हा, घ्या प्रज्ञाताई. प्रज्ञाताई तू अनम्यूट होत नाहीये का? बरं मग अपर्णाताई घ्या, त्यांचं होईल तोपर्यंत जनकः मी बोलते चालू हा आहे ठीक आहे स्पीकर पण ठीक आहे. तरी पण होत नाहीये. हे मुनिपुंगव हं, अत्र अस्ति काय धनु चालूच आहे. शङ्करस्य. जनकः उवाच हे मुनिपुंगव अत्र अस्ति धनु शङ्करस्य. जनकः उवाच म्हणजे जनक म्हणाला, जनक म्हणा राजा म्हणजे. बरोबर हम्म. म्हणाले. हे मुनिपुंगव म्हणजे मुनिश्रेष्ठ. हे मुनिश्रेष्ठ संबोधन आहे. हा हे हा, मुनिश्रेष्ठा. मुनिश्रेष्ठा. इथे हम्म, शंकरस्य धनु, शंकराचे धनुष्य अस्ति आहे. आहे बरोबर. हे जनक हे उवाच. मुनी त्यामुळे जनक म्हणाले. हा, हे मुनिपुंगव इथे शंकराचे धनुष्य आहे. आहे बरोबर. जनक म्हणाला. तिथे आपण तर म्हणाला केलं, खरं आपण आदरार्थी म्हणाली म्हणतो, दोन्ही चालेल. पण राजाला राजाला एक म्हणालाच म्हणतो ना. राजे म्हटलं तर अनेक होतील. हा, आपण जनक म्हणाला ऍक्च्युली व्याकरण दृष्ट्या याच्यामध्ये जनक म्हणाला असंच आहे ते, कारण ते एकवचनच आहे. हे हम्म. पण आपण नॉर्मल आपण मराठीत बोलताना आपण थोडा आदर देतो म्हणून आपण जनक म्हणाले म्हणतो. पण जनक म्हणाला पण चालेल तिकडे, म्हणाले पण चालेल राजा तिकडे. म्हणून म्हणायला चालेल. राजा म्हणून. हा, तर हे मुनिश्रेष्ठ येथे शंकराचे धनुष्य आहे. त्यामुळे उवाच तर जे आता आहेत. ऐकू येतोय माझा आवाज? हा येतोय ना आवाज. हा, मग मगाशी काय झालं का कळलं नाही. शब्द दिला वाचू का मी? नाही पुढचं घेऊ आपण. आधी हे झाले पार्ट ते घेतलंय वाक्य. तर अच्छा अच्छा ठीक आहे. जनक उवाच मुनिपुंगव, हे मुनिपुंगवा अत्र अस्ति म्हणजे इथे आहे शंकराचे धनुष्य. ठीक आहे. घ्या आता प्रज्ञाते. क्षेत्रम पृष्ठतः प्रज्ञाते घ्या. क्षेत्रम पृष्ठतः मे लांगुलात उत्थिता एका सुता अस्ति. एक एक शब्द घेऊया. हा, क्षेत्र पृष्ठतः म्हणजे शेत नांगरताना बरोबर. म्हणजे मला नांगरताना नाही ऍक्च्युली ते शेत करत असताना. नांगरणाऱ्या. हा बरोबर. हा, किंवा शेत साफ करत असताना, नांगरत असताना. मे म्हणजे मला, लांगुलात म्हणजे नांगरात काय? पंचमी आहे. लांगुलात म्हणजे काय? लांगुलात म्हणजे नांगरा. एक तर पंचमी टोकापासून. असल्यामुळे नांगरापासून, फाळापासून. टोकापासून. हम्म, नांगरात म्हणजे करताना उत्तिथा. हा, हा, म्हणजे नांगरात उपरताना एका सुता असते. सुता म्हणजे काय? सुता म्हणजे मुलगी. सुता अच्छा अच्छा, एक मुलगी मिळाली. कन्या, मुलगी. हा, आहे म्हणजे म्हणजे आता. आहे ना. हा, आहे. अस्ति आहे ना, एक लट लकार आहे, वर्तमान काळ आहे, त्यामुळे आहे म्हणजे क्षेत्रम कृशतः
ओके. क्षेत्रम कृशतः म्हणजे इथे कृदंत धातू आहे जो आपण काल घेतला ना, षष्टी आहे ऍक्च्युली त्याची ती. त्यामुळे शेत नांगरत असताना किंवा शेत नांगरणाऱ्या नांगर लांगुलात उत्तिठा म्हणजे उत्तिठा काय आहे इथे, म्हणजे हा धातू आहे उद प्लस था. उद म्हणजे आपण जो म्हणजे आपण बघितलंय उपसर्ग, उचलले घेणे, उंच असणे, म्हणजे असं उचलली गेलेली स्था म्हणजे स्था स्थानापासून उचलली गेलेली. ओके. वर म्हणून आलेली. उत्तिठा वर आलेली. एका सुता, आता सुता म्हणजे मुलगी आणि ते त्याचं एका विशेषण असतं म्हणजे ते पण एका झालं. एक मुलगी आहे किंवा एक कन्या आहे माझ्या शेतात. मी आहे ना इथे, माझ्या शेतात. ओके. इथे कृशतः षष्टी आहे त्यामुळे माझ्या शेतात नांगरापासून उचलल्या गेलेली एक कन्या आहे. पण फाळा लागून ती वरती आली पेटी ना, तर नांगरापासून उचलल्या गेलेली एक कन्या आहे. कळलं? हो. काही शंका ह्याच्यामध्ये नाही ना? नाही. आहे एक शंका. बोला. हे म्हणजे लांगुलात उत्थिता म्हणजे नांगरापासून उचलल्या गेलेली, बरोबर, बरोबर. नांगराच्या पण मग फाळातून प्रगट झाली. पण क्षेत्रम कृशतः, क्षेत्र म्हणजे पण शेत आणि कृशतःचा अर्थ कळतच नाही, नाहीये इथे मी इथे. इथे क्षेत्रम म्हणजे शेत, हा क्षेत्रम आणि म्हणजे शेत आणि कृशतः जे आहे ते कृश हा जो नांगर धातू आहे त्याचा शत्रू प्रत्यय षष्टी आहे ती. ओके. हम्म. म्हणजे नांगरणाऱ्या. ओके. नांगरणाऱ्या शेतात असं येते, म्हणजे म्हणून ते शेत नांगरणाऱ्या असं झाले ते. ओके. पण नाही इथे म्हणजे आता ह्या मराठी वाक्यात तो शब्द कुठेच आला हा, ते नाहीये. नांगरापासून उचलल्या गेलेल्या असं वाक्य झालेलं आहे. खरं वाक्य झालं असतं शेत नांगरणाऱ्या माझ्या नांगरापासून प्रकट झालेली एक कन्या आहे, हे याचा शब्दशः अर्थ झाला असता. ठीक आहे. शेत म्हणजे नांगरत शेत साफ असताना करत, शेत नांगरत असताना अक्षय तसंच आहे. शेत साफ करायचं, शेत नांगरत असताना नांगराच्या प्रकट झालेली टोकापासून वर आलेली एक कन्या आहे. एक कन्या उत्पन्न हा. झाली. किंवा शेत नांगरणाऱ्या माझ्या नांगराच्या फळातून प्रकट झालेली वर आलेली एक कन्या आहे. अच्छा. नांगरत असताना इथे कृशतः म्हणजे नांगरत असताना. ठीक आहे. सर क्षेत्र एक शंका. म्हणजे शेत. हा, मे जे आलेलं आहे ते षष्ठी आलेलं आहे का चतुर्थी आलेलं आहे नाही, इथे? मे जे आहे ते अस्मतची षष्टी आहे. हा, षष्टी आहे ती. ओके. चतुर्थी म्हणजे पण मे जे होईल ना, आहे महिलांना ते नाही. कृशतःचं विशेषण टाईप झालं, माझ्या नांगरणाऱ्या असं. म्हणजे मी नांगरत असताना शेत ते वरती आली, माझ्या शेतात नांगरत असताना फळापासून किंवा लागल्या प्रकट झालेली एक कन्या आहे. असं नाही होऊ शकत का शेतात नांगरत असलेल्या मला नांगरापासून म्हणजे नांगराच्या टोकापासून प्रकट झालेली एक कन्या आहे, मग तिथे अर्थ चतुर्थी अर्थ होईल का अर्थ मे तोच आहे मध्ये? तो. नाही, चतुर्थी कशी होईल? नाही सर, मह्यम मे पण होतं ना चतुर्थीला? हो, नाही, पण इथे षष्टी आहे. मह्यम षष्टीच मे होणार. पण होतं, कारण माझ्या आहे ना अर्थ त्याचा, माझ्या नांगरापासून असं आहे ना ते, माझ्या शेतात माझ्या नांगरापासून असं येते, म्हणून ते तिथे षष्टी आहे ती. ओके. शेत चतुर्थी जरी नांगरत घेतली तर चतुर्थीचा अर्थ लागत नाही. ते कसं होणार, चतुर्थी धरली आपण तर काय अर्थ, कसा अर्थ होईल मग त्याचा? शेत मी नांगरत नांगरत असताना असलेल्या मला नाही ना, मला होत नाही ना मग ते. नांगरापासून उचलली गेलेली एक कन्या आहे हा, पण असं. चतुर्थी म्हणजे मग साठी वगैरे होतं ना ते. ओके. मला तर पण ते होऊ मग शकतं ह्याचं सर. विशेषण म्हणजे कोणाचा नांगर, तर माझा नांगर, म्हणून माझा मग नांगर ते. हा, म्हणून त्या दोन्हीची बरोबर सेमच हे होणार. बरोबर. कृशतः षष्टी आहे हा. म्हणून त्या षष्टीचं ते विशेषण समजा माझ्या नांगराच्या असं येते. कृशतः मध्ये मूळ शब्द पण काय ते आहे? कृशत, कृशतः मूळ तुम्ही शब्द म्हणलात कृशत, नांगरत असताना तकारांत आहे तो शब्द. ओके 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 ओके. ते आपलं मी झालं नाही शेत अजून. हा, पण सर तर तुम्ही मी आता काय म्हणलात, नांगरत, कृशतः म्हणजे नांगरत असताना असं, बरोबर? नांगरताना, नांगराच्या बरोबर, टोकापासून नांगराच्या. हा, हा. हा, पण फळापासून मग एक ते कन्या नांगरत उत्पन्न झाली. असताना आणि मग ते नाही, मे जे आहे. नांगराच्या लांगुलात ना, म्हणजे नांगराच्या फाळाला नांगर असताना
नांगरताना फाळापासून असं त्याचं नांगरणाऱ्या त्या काय म्हणतात त्याला काय कशा फाळ नांगरतात फाळ हा हम्म. एक कन्या त्याच्याने उत्पन्न झाली. उचलली गेलेली एक कन्या आहे. उत्थिता म्हणजे उत्पन्न झाली ना सर? उत्थिता म्हणजे उचलली गेली उचलली असं, गेली. उचलली गेली. ती वर आली. पुरलेली होती ना ती, ते फाळात वर आली. घालून ती वरती आली असं. म्हणजे उत्पन्न नाही, बरोबर ना? उत्पन्न नाही, उत्पन्न झाली. वरती आली, उचलली गेली. म्हणून ते शब्द उचलल्या गेलेली एक कन्या असं म्हटलंय इथे. अच्छा, उचललेल्या. ठीक आहे, पुढचं घेऊया वाक्य. विनयाताई घ्या पुढचं वाक्य. सर, क्षेत्रं शोधयता सा लब्धा अतः सा सीता इति नाम्ना विश्रुता. नाम्ना विश्रुता. नाम्ना विश्रुता. क्षेत्रं शोधयता म्हणजे शेतात शोधता. हा बरोबर आहे, शेत साफ करणाऱ्यांना हा किंवा शोधताना. हा इथे आता आपण नांगरणं म्हणते, आम्ही शेत नांगरताना किंवा साफ करणाऱ्या किंवा शेत नांगरताना. नांगरताना ती मिळाली म्हणून त्या सीता. अतः म्हणजे म्हणून शेत नांगरताना ती मिळाली म्हणून सा सीता इति नाम्ना विश्रुता. म्हणून तिचं नाव सीता अतः सा म्हणजे ती, म्हणून सीता इति म्हणजे अशा, नामना म्हणजे नामाने विश्रुता. विश्रुता म्हणजे परत कृदंत आहे इथे. ओके, त प्रत्यय आहे. म्हणजे मालाप्रमाणे चाललं ते, म्हणजे प्रसिद्ध झाली. विश्रुता. म्हणजे शेत नांगरताना ती मिळाली म्हणून ती सीता या नावाने प्रसिद्ध झाली. आपण गेल्या पाठात बघितलं ना, सीतावरनं आपण एक शब्द होता, सीता अवजार, त्याच्यामुळे मग तिला सीता या नावाने. आयुध सीता अवजार आहे, त्याला सीता म्हणून काय होतं ना लक्षात. तर सीता या नावाने प्रसिद्ध झाली. विश्रुता म्हणजे प्रसिद्ध झाली. सीता द्रव्याणी होतं, म्हणजे शेतीची अवजारे अशा दृष्टीने. म्हणून सीता या नावाने प्रसिद्ध झाली. काय म्हणाल? शोधयता म्हणजे काय? शोधयता म्हणजे ऍक्च्युली नांगरताना, साफ करताना ना? साफ करताना, नांगरताना. म्हणजे तो शुद्ध हा धातू आहे आणि त्याचा तो आपण जो शत्रू प्रत्यय आहे त्याला, त्यामुळे आणि तृतीय आहे त्याची. ओके, म्हणून ती शोधयता, शेत नांगरताना. किंवा ऍक्च्युली शोधयताचा अर्थ साफ करण्याच्या दृष्टीनेच आहे, आपण नांगरताना म्हणू इथे. पुढे जाऊया. काय आणखीन काही शंका? म्हणून मी काल तुमचे सगळे कृदंत वगैरे घेते, कारण सगळे खूप कृदंत आहेत, लीटकार आहे, म्हणून ते जरा मी तुमचं कालच घेतलं ते. बर, शुभांगाताई घ्या पुढचं वाक्य. सा इदानीं स्वयंवर योग्या संजाता. सा म्हणजे ती, इदानीं म्हणजे आता का? आता, बरोबर, ह्यावेळी आता म्हणजे आता, इथे आता असतं. स्वयंवर योग्य म्हणजे स्वयंवरासाठी योग्य संजाता म्हणजे काय? झाली आहे का? झाली आहे स्वयंवरासाठी योग्य झाली आहे. तर संजाता म्हणजे सम अधिक जन. ओके, त प्रत्यय आहे त्याचा, म्हणून झाली आहे. ओके, संजाता म्हणजे सम, म्हणजे तो सम उपसर्ग आहे तिकडे, म्हणजे स्वयंवरासाठी योग्य झाली आहे. शुभदाताई घ्या पुढचं वाक्य. वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः अत्र
अगत्य वरयितुम् इच्छन्ति इच्छन्ति बहुवचन आहे. हा. वर्धमानां तां सीतां सर्वे भूपतयः. वर्धमानाम म्हणजे वृद्ध म्हणजे धातू आहे. वृद्ध म्हणजे वर्ध, आपण जो वर्ध जो शब्द वापरतो वाढणे या दृष्टीने, तर तोच आहे तो वृद्ध. ओके. वाढणे. भूपतयः आपण एक बघितलं होतं. हा, विशेषण आहे ते. म्हणजे वर्धमानाम म्हणजे वाढणारी ती, म्हणजे मोठी होणारी ती. ती सीता हा, सर्वे भूपतयः. भूप म्हणजे आता काय राजा म्हणायचं का काय? राजा, राजाच. भूपतया म्हणजे राजाच. भूपती आहे मूळ शब्द, प्रथमा बहुवचन भूतया. कवी सारखं चालणार. राजाच्या भूततया, येथे भूततया कवी सारखं चालणार. कवी, कवे, कवयः म्हणजे प्रथमा बहुवचन आहे, म्हणजे राजे. हा. अगत्य वरयितुम् इच्छन्ति. इथे अगत्याने, अगत्य म्हणजे येणे, येऊन. हा, येऊन. येऊ इच्छिते वगैरे असं. हा, वरयितुम म्हणजे तुमून प्रत्यय आहे, म्हणजे तुमून प्रत्यय असेल तर काय होतं? लबंत. नाही, तुमून प्रत्यय आहे ना, म्हणजे साठी म्हणतो ना आपण. म्हणजे वरण्यासाठी, वरण्यासाठी इच्छन्ति. म्हणजे इच्छा असणारे, इच्छुक आहेत. मोठी झालेल्या किंवा वाढलेल्या त्या स्थितीला येथे येऊन वरण्यास, इथे राजे शब्द राहायला वाटतं. राजे उत्सुक आहेत. सर्व राजे, सर्वे भूतया केले ना ते, त्यामुळे सर्व राजे इच्छुक आहेत. उत्सुक आहेत. तर वरण्यास केले, खरं वरण्यासाठी पण चाललं असतं. वरयितुम आहे म्हणजे वरण्यासाठी इच्छुक आहेत, वरण्यास इच्छुक आहेत. मागणी घालण्यासाठी, मागणी घालण्यासाठी. हा. म्हणजे वर होण्यासाठी. वरण्यासाठी म्हणजे काय? तिचा वर होण्यासाठी. वर होण्यासाठी. हा, तेच ना. वरयितुम, वरयितुम म्हणजे होण्यासाठी. शुभाताई घ्या. वरयितुमिच्छतामपि तेषां कन्या न ददामि यतो हि एषा पराक्रमस्याधिक्यैनैव केनापि वरयितुं योग्यास्ति. हळूहळू जाऊ. सोडवून वाचा. वरयितुम इच्छतामपि म्हणजे वरण्याची इच्छुक असलेले, म्हणजे वरण्यासाठी इच्छुक असलेले आणि इथे विवाह इच्छुक असं म्हणलं तर चालेल का सर? हा, वरण विवाहासाठी उत्सुक. हा, ते पण चालेल. इच्छुक असलेले आणि त्या कन्येला, त्याला इच्छताम अपि म्हटले ना, असून सुद्धा त्याला कन्या नाही देणार, जसे की ही पराक्रम त्याधिक्यैनैव म्हणजे पराक्रम अधिक का, अधिक अत्याधिक नैव. नैव म्हणजे नाही ना, नसणार आहे का? अधिक्येन म्हणजे तिच्यापेक्षा पराक्रमी असलेले, असणारे. पराक्रमी असलेले का, केनापि वरयितुं योग्यास्ति म्हणजे तिला वरण्यासाठी योग्य असतील. ते कळलं. केनापि काय?
कोणीतरी अपी आहे का ते? हा के केन अपी आहे हा केन केन अपी अपी. म्हणजे केन केन अपी अपी. म्हणजे केन तृतीय हा आहे म्हणजे कोणाकडूनही हा हा कोणाकडूनही कोणाकडूनही हा वर्ण्यासाठी योग्य वर्ण्यासाठी आहे योग्य असते आ- योग्य म्हणजे आहे आहे. आता कोण योग्य आहे कोणाकडूनही एषा पराक्रमस्य अधिक्येन म्हणजे काय हा हा हिच्यापेक्षा हिच्या पराक्रम ही हा अधिक ही असलेले नाही असं. ही हं? पराक्रमाच्या बळावर कोणाकडूनही वर्ण्यास योग्य आहे च्या बळावर हा अधिक किंवा पराक्रम ज्याच्याकडे असलेल्याच पराक्रमाचे किंवा आधिक्य अधिक असेल हा तोच राजा. हा पराक्रमाचे आधिक्य असलेल्या अधिक हा असलेल्या कोणाकडूनही वरली कोणाकडूनही जाण्यास योग्य वरली आहे जाण्यास योग्य आहे. आता आपण बघू बापरे. ऍक्च्युअली परंतु हा जरी वर्ण्यासाठी इच्छुक असले म्हणजे वरितुम इच्छताम अपि म्हणजे वर्ण्यासाठी हा इच्छुक असले तरी तरी तेषाम म्हणजे त्यांना ओके त्यांना हा तेषाम काय इथे तत्स षष्टी आहे म्हणजे इच्छा त्यांच्यासाठी किंवा हा त्यांना षष्टी बहुवचन आहे ना. हा बरोबर षष्टी बहुवचन आहे कन्याम म्हणजे हा कन्येला द्वितीय आहे न कन्येला ददामी म्हणजे मी देणार नाही नाही देणार नाही. देणार नाही जसे तोही की कारण कारण हा ती ही म्हणजे एषा ती पराक्रमाच्या हा पराक्रम असलेल्याच क्रमाच्या कोणाकडून तरी हा वर्ण्यास योग्य आहे करण्यास योग्य आहे. ओके. ज्या पराक्रमापेक्षा ज्याच्याकडे पराक्रमाचे आधिक्य असेल तोच राजा हा हिला वर्ण्यास योग्य आहे. योग्य आहे असं. हा म्हणजे पूर्ण अर्थ हा तसा होतो त्याचा ओके हा तर इथे परंतु या शब्दाला कुठला आलाय का ते? ऍक्च्युअली काय म्हणा परंतु म्हणजे इथे हा आता परंतुच तेषाम नाहीये न ऍक्च्युअली. यतोही पण ते कारण येतोही म्हणलात ना म्हणजे तुम्ही. जसे की ना यतोही हा यतोही म्हणजे म्हणजे कारण यतोही कारण म्हणजे म्हणजे जसे की. कारण की हा जसे की बरोबर हा पण ते पहिलं जे परंतु लिहिलंय परंतु हो म्हणजे तो तुम्ही ब्रॅकेट मध्ये टाकू शकता म्हणजे हा तिथे हा हा चिताम अपि तेषाम कन्याम न कुठे आलं ते तुम्हाला? कुठे काय ते म्हणताय तुम्ही? नाही हा पहिला कुठला शब्द परंतु आलाय दिसतोय? ना इथे परंतु हा बघा परंतु जरी वर्ण्यासाठी इच्छुक असले असं लिहिलंय ना परंतु असं अर्थामध्ये लिहिलंय ना हा ते भाषांतरामध्ये खाली जे लिहिलंय. परंतु भाषांतरामध्ये नको तिथे खरं. हो खरं नकोय वर्ण्यास तिकडे ब्रिटिश शब्द वर्ण्याची नाहीये हा नको आहे म्हणजे ऍक्च्युली तिथे मी जास्तीत काही जास्त गरज नाहीये त्याची. तू ची कुठे आहे इच्छा का हा असली बघत होतो तरीही पण त्यांना तू कन्या नाहीये इथे देणार नाही. देणार नाही हम्म. हा कारण ज्या अधिक पराक्रम पराक्रमापेक्षा असले हा हा, हा ज्याच्याकडे पराक्रमाचे आधिक्य असेल तोच राजा हिला वर्ण्यास योग्य आहे. योग्य आहे खूप मोठं वाक्य झालं कॉम्प्लिकेट पण झालं पण एनिवे झालं सीमाताई घ्या पुढचं वाक्य तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम्. त्या राजांच्या पुढे नरपतीनाम म्हणजे राजे इथं अर्थ घ्यायचा आहे का सर? बरोबर राजे हा षष्टी आहे म्हणजे हा आणि त्या षष्टीचं ते नरपती नामचं ते विशेषण आहे म्हणजे त्या राजांच्या त्यांच्या पुढे पुरस्तात म्हणजे समोर हा समोर मया हम्म माझ्याकडून माझ्याकडून धनुष्य हम्म उपावृतम म्हणजे शैवम म्हणजे काय? उपहार नाही उपहार माहिती. इंद्रधनुष्याची गोष्ट माहितीये ना? मया म्हणजे माझ्याकडून तृतीय आहे ती हम्म. अस्मदची म्हणजे माझ्याकडून माझ्याकडून शैवम धनुष्य म्हणजे शंकराचे धनुष्य धनुष्य उपावृतम उपावृतम म्हणजे ठेवले गेले सादर केले गेले किंवा ठेवले गेले किंवा ठेवले त्या राजांच्या समोर माझ्याकडून शिवाचे धनुष्य किंवा शिवधनुष्य ठेवले गेले. ठेवले हा किंवा ठेवले ठेवले ओके. उपावृतम ओके उपावृतम त प्रत्यय आहे तिथे त्यामुळे ठेवले सादर केले हे भूतकाळ आहे का सर हे उपाहृतम मध्ये? उपावृतम भूतकाळ
नाही भूतकाळ नाही सगळेच तिथे कबूधावी असेल का सर? हा कबुदावी सारखं हा आहे का? कबूधावी, कारण माझ्याकडून मया ठेवलं आलंय म्हणून वाटतंय ना नाही कबूधावी. ऍक्च्युली कर्मणी तो भूतकालवाचक बरोबर आहे. वर्णन धातुसाधित करतोय. विशेष नाहीच आहे. हा कर्मणी त भूतकाळ प्रत्यय असावा. नाही तेच म्हटलं ना त प्रत्यय आहे तिकडे तो, जसं आपण बर गताहा वगैरे केलं होतं तर तो भूतकाळच सांगतो. भूतकाळ भाववाचक आहे ते, कारण भूतकाळच आहे तो. ते ठेवले होते असं तो सांगतोय कोणाला तरी अच्छा. राजा. हा. हा. मग माझ्याकडून शिवधनुष्य ठेवले असं लिहायला हवं की मी शिवधनुष्य असंही चालेल? मया मया म्हणजे माझ्याकडूनच माझ्याकडून. घ्या म्हणजे माझ्या. कर्मणी प्रयोग आहे ना, आता आपण तो धातू त प्रत्यय आहे म्हणजे माझ्याकडून ठेवले गेले, म्हणजे कोण ठेवून घेतलं ओके. पण मीच ठेवले असं ना, ऍक्च्युली कोणाला सांगितलं पण मी शिवधनुष्य ठेवले. म्हणजे ओके. धातू साधित भूतकाळच आहे तो. आणि धातू साधित भूतकाळ आपण जेव्हा वापरतो तेव्हा तो माहिती असेल ना, कर्ता असेल तो तृतीयेत असतो आणि कर्म असतं ते प्रथमेत असतं. त्याच्यामुळे ते तिथे धनु जे आहे ते प्रथम आहे आणि मी जे आहे ते मया म्हणजे तृतीय आहे. माझ्याकडून ठेवले, माझ्याकडून शिवधनुष्य ठेवले गेले हे जास्ती बरोबर झालं असतं. ते ठेवले. ठीक आहे, कळलं? हो. सर पण एक आणखीन विचारायचं होतं की ते जे उपाहृत हे शब्द आहे तो हृत हा धातू आहे का? आणि हो त्याला ऍक्च्युली उप हा तिथे दोन हे आहेत तिकडे उपसर्ग आहे. ते उप म्हणजे हा माहित असेल, जवळ म्हणजे उप हा वापरतो. अधिक आ अधिक रू हा प्रत्यय आहे, ते धातू आहे तिकडे. त्यामुळे त्याचा एकत्र अर्थ ठेवले गेले असं, जवळ ठेवले गेले. अधिक आ अधिक रू. उप अधिक आ अधिक रू आणि त्याचा त प्रत्यय, त्यामुळे ते धातू साधित झालं आणि प्रथमा एकवचन आणून ठेवले. ते आणून ठेवले होतं का म्हणजे हा म्हणजे का ठेवले नाही? ऍक्च्युली त्यांच्या हा समोर ठेवले, असं ओके. पुरस्तात ठेवले ना, म्हणून ते ठेवले असं म्हणता येईल आपल्याला. पुढे जाऊया. सरोजिनीताई घ्या. तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपः असमर्थः बभूवुः. बभूवुः. ते बभूवुः ऍक्च्युली भू धातू आहे, त्याचा लिट लकार प्रथम पुरुष बहुवचन, तो बभूवुः होतो. म्हणजे ठरले किंवा ठेवले म्हणजे किंवा भूतकाळ आहे तो ऍक्च्युली. झाले 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 असं मी. झाले झाले किंवा होते. एकच आपला त्याच्या भूतकाळ दाखवायचा इकडे, तेवढं लक्षात ठेवा. भू प्रत्यय आहे. त्याच्या म्हणजे त्या शिवधनुष्याच्या धरण्याने आणि तो त्याचा भार म्हणजे आता कसं ते शब्दात कसं म्हणायचं, ते उचलून आणि तोलून सुद्धा ते राजे असमर्थ झाले. झाले बरोबर. तस्य म्हणजे त्या धनुष्याला, ते धनुष्य शब्द नाहीये पण ते चौसात घालू शकतो आपण, वरचा रेफरन्स धनुष्याचाच आहे. त्यामुळे त्या धनुष्याला तोलणे म्हणजे घेण्यास, अपिवा किंवा उचलण्यास, ग्रहणे आणि तोलणे म्हणजे घेण्यास आणि उचलण्यास, अपि म्हणजे सुद्धा, ते नृपाः ते राजे, असमर्थाः बभूवुः म्हणजे असमर्थ होते किंवा असमर्थ झाले. आता बभू भू प्रत्ययासाठी होते लिहिलं इथे. कळलं? वा शब्दाचं काय? किंवा अपि वा वा म्हणजे किंवा, किंवा हा अपि म्हणजे सुद्धा. सुद्धा दोन आहेत ना इथे, ग्रहणे आणि तोलणे आहे ना इथे, म्हणजे हा घेण्यास हा आणि तोलण्यास, घेण्यास किंवा उचलण्यास. सुद्धा ते नृपाः असमर्थाः बभूवुः असमर्थ होते. ग्रहणे आणि तोलने ही कुठली कशी रूप आहेत सर? ग्रहणे म्हणजे ग्रहण हा शब्द नामच आहे ऍक्च्युली, उचलणे ओके. म्हणजे सप्तमी ओके. आहे ती. ठीक आहे. हा आणि हा तोलणे सुद्धा आणि पण ती नामच आहे, सप्तमी. ती पण सप्तमीच आहे. ठीक आहे. ओके. म्हणून ग्रहणे आणि तोलणे ह्याच्यासाठी. पण मूळ शब्द काय त्याचा ग्रहण? नाही ते नामच आहे ऍक्च्युली, मूळ शब्द गृह असेल, ग्रहच असेल त्याचा. किंवा तुला आपण तोलण्यासाठी बघित होतो, तुल हा धातू आपण बघितला होता, त्याच ते नाम झालेलं आहे. हा
रंजनाताई घ्या. हो सर. ततः एतद् परमभास्वरं धनुः दाशरथये रामाय अपि दर्शयामि. दर्शयिष्यामि. हा दर्शयिष्य ते आता एतत् भविष्यकाळ कळलं आपल्याला. ततः नाही एतत् एतत् आहे ना, काय ते? ततः एतत् म्हटले ना तुम्ही तिथे. हो तिथे ततः येतच आहे. तत येतत आहे का ते? पुस्तकात तत् एतत् आहे. ओके ओके. पुस्तकात मराठी पुस्तकामध्ये तत येतच आहे का? हो तसंच आहे. ओके. तदेतत् आहे सर. तदेतत्. तद येतत. ओके. इथे दाशरथ ये म्हणजे ऍक्च्युली दशरथाचा पुत्र. ओके. दाशरथ ऍक्च्युली ती दाशरथी म्हणजे दशरथाचा पुत्र कौंतेय म्हणतो आपण. ओके. जसं चतुर्थी वापरतो आपण त्याला कौंतेय, किंवा आपण कोणाचा पुत्र असेल तर आपण त्याला चतुर्थी वापरतो. तसं इथेच दशरथाचा पुत्र म्हणून ते दाशरथी म्हणजे दशरथाचा पुत्र, त्याची चतुर्थी म्हणून ते दाशरथ ये झालं. ठीक आहे. त्यामुळे दशरथाचा पुत्र राम रामाला त्याच्याही चतुर्थी झाली रामाला तिकडे. सुद्धा दाखवले भविष्यकाळ ना. भविष्यकाळ आहे. दर्शयिष्यामि दाखवण्यासाठी. म्हणजे दाखवेन. दाखवेन. हा दाखवेन. हा. तर आधीच सर ततः एतत्. ततः एतत्. नाही सर. ततः एतत्. एतत् म्हणजे तत् म्हणजे तद आहे ना तो. तद म्हणजे हे ना. हे तत् एतत्. तर हे परमभास्वर म्हणजे काय? परमभास्वर म्हणजे अत्यंत तेजस्वी धनु, अत्यंत तेजस्वी धनुष्य. ओके. मी दाशरथी रामाला दाखवेन. भविष्यकाळ दाखवेन. इथे ततच पाहिजे. हे ततः चुकलं इथे. हे अत्यंत तेजस्वी. हा इथे अपि पण आलाय, मग ते सुद्धा पण यायला पाहिजे ना ते. हो रामाला सुद्धा दाखवीन हे जास्ती बरोबर आहे तिकडे. त्यांनी इतर राजांना दाखवलंय ऑलरेडी, त्यामुळे रामाला सुद्धा दाखवेन. प्रांजलीताई घ्या. प्रांजलीताई नाही येत का? बर. मंजिरी गोखले. नाही. अंजली जोशी. हा तेच. अंजली जोशी त्यांचं अनम्यूट होत नसावं. अंजली जोशी नाही. अनघाताई. हो घेते. यदि रामः अस्मिन् जारोपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. जर राम त्याला म्हणजे त्या धनुष्याला काय दोरी लावेल. बरोबर. जारोपणं म्हणजे प्रत्यंच्या लावे. प्रत्यंच्या कुर्यात म्हणजे आपण काल विधी अलंकार शिकलो, म्हणजे करावी किंवा करेल. तर मी त्याला सीता अर्पण करेन का देईन? देईन. प्लस ते प्रच्छामी एकतर ते हे आहे लट लकार आहे म्हणजे भविष्यकाळ आहे. प्र अधिक यच्च. ओके. यच्च म्हणजे देणे. ओके. प्रकर्षाने म्हणून तो उपसर्ग लागलाय तिकडे. पण अर्पण करीन किंवा देईन. चला देतो. काहीच देण्याची क्रिया आहे. जर त्याच्या स्वतःच्या इच्छेनं देईल असं म्हणून म्हणायचंय का? प्रयच्छा म्हणजे स्वेच्छेनं देईन असं. स्वेच्छेने देईन. हा. किंवा त्यालाच देईन म्हणजे प्रकर्षाने म्हणजे एक फोर्स आहे देण्यामध्ये, तसंच त्यालाच देईन या दृष्टीने
प्रच्छा पण ते अच्छा. इच्छा असल्यासारखं म्हणजे असं ते प्रयच्छ म्हणून ते असं वाटतंय की म्हणजे इच्छा इच्छेने नाही अच्छा, इच्छा इच्छा नाही, म्हणजे तो देणे. देणे, हा यच्छ आहे का? यच्छ, पण यच्छ अच्छा, दा, द इच्छा यच्छा यच्छ नाहीये. दा म्हणजे दा धातूचा आहे दा ते. इच्छति. हा, दाच आहे. दाचे ते विभक्तीच यच्छामी वगैरे होतात. ओके, देईन.